आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे या ठिकाणी 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामुळे डिंबे धरण भरलं, त्याचं पाणी जे आलं हा संपूर्ण ही नदी ओव्हरफ्लो झाली। आपण पाहतोय हा जो बंधारा आहे या बंधाऱ्यामध्ये प्रचंड पाला पाचोळा झाडं झुडपं अडकलेले। या ठिकाणी जो अंत्यविधीचं करतो आपण त्याचं स्ट्रक्चर होतं ते तुटलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जी दुसरी स्मशानभूमी आहे इथं बसण्याची जागा आहे, हा संपूर्ण भाग पूर्णपणे भाग पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि इथं अधिक प्रमाणात नुकसान झालंय। नदीच्या कडेला या स्मशानभूमी असल्यामुळे कदाचित थोडंफार अतिक्रमण झालं असेल। निसर्ग आहे शेवटी। भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये सगळ्याच गावकऱ्यांनी नदीच्या कडेला अशा प्रकारे काही बांधकाम करताना काळजी घ्यायला हवी। आता आपण या ठिकाणी पाहतोय हा संपूर्ण कडेचा भाग वाहून गेलेला आहे। या ग्रामपंचायतीने गावाने या तालुक्याने नदीच्या कडेला ज्या ज्या स्मशानभूमी असतील त्या संदर्भामध्ये भविष्य काळात नियोजन करायला हवं। आता हा दुरुस्तीला खर्च निश्चित आहे। ज्या वेळेस हे सगळं बनवलं त्यावेळेस नदीला एवढं पाणी नसेल। आता निसर्ग आहे, पाऊस कधी पडेल किती पडेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, परंतु नदीच्या कडेला स्मशानभूमी करताना किंवा त्या संदर्भीय काही बांधकाम करताना काळजी घ्या एवढीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वडगाव काशिंबे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।